कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि 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 जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि हरि जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम जय जय राम 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 जय राम जय 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 हरि 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 जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम 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 जय राम कृष्ण हरे राम हेलो 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 मॉनिटर थोड़ा हेलो 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 रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी
पंढरी पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे आल्या गेल्या झडपे वाटे आल्या गेल्या झडपे वाटे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे आल्या गेल्या झडपे वाटे आल्या गेल्या झडपे वाटे बहु खेचरीचे रान केसरीचे रान बहु खेचरीचे रान बहु केसरीचे रान बहु खेचरीचे रान जाता वेळ होय मन जाता वेळ होई मन जाता वेळ होई मन केसरीचे रान जाता वेळ होय मन जाता वेळ मन जाता वेळ होय मन तेथे जाऊ नका कोणी गेले आले नाही परतोनी गेले आले नाही परतोनी गेले आले नाही परतोनी तेथे जाऊ नका कोणी गेले आले आई परतोनी गेले आले आई परतोनी गेले आले आई परतोनी बहु केसरीचे रान 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 जाता वेळ होय मन जाता वेळ होय मन जाता वेळ होय मन बहु केसरीचे रान जाता वेळ होय मन जाता वेळ होय मन जाता वेळ होय मन तुका पंढरीशी गेला पुन्हा नाही जन्माला पुन्हा नाही जन्माला पुन्हा नाही जन्माला तुका पंढरीसे गेला पुन्हा जन्म नाही आला पुन्हा नाही जन्माला पुन्हा नाही जन्माला बहु केसरीचे रान केसरीचे रान बहु केसरीचे रान बहु केसरीचे रान बहु केसरीचे रान जाता वेळ होय मन जाता वेळ होय मन जाता वेळ होय मन बहु केसरीचे रान जाता वेळ होय मन जाता वेळ होय मन जाता वेळ होय मन गोपाल कुमाई जय 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 गोपाल गोपाल जय जय गोपाल कुमाई जय जय गोपाल 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 कुमाई गोपाल 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 जय जय गोपाल 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 कुमाई गोपाल गोपाल हॅलो पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे
Bani
पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन तेथे जाऊ नका कोणी गेले आले नाही परतोनी बहु खेचरीचे रान जाता वेडे होई मन तुका पंढरीसी गेला तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला बहु खेचरीचे रान जाता वेडे होई मन विठाला शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णशुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करुरथ पांडुरंग पांडुरंग करुरथ दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो माणिक गिरिजी ब्रह्मस्वरूपम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान जाता वेडे होई मन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संत देहू निवासी वारकरी संप्रदायाचा कळस वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा आणि भगवान पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करणारा अतिशय
सुंदर असा अभंग या सेवेकरता निवडलेला आहे. विठाला विठाला हला विठाला विठाला विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं कीर्तनकाराचं प्रवचनकाराचं कर्तव्य असतं. या नात्याने जो काही परिहार द्यायचा संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्यांची कीर्ती या कोरोना सेंटरच्या माध्यमातून 7 समुद्राच्या पल्याड गेली, ते आपले सर्वांचे लाडके नेते आमदार निलेशजी लंके साहेब यांच्या माध्यमातून चालणार हे श्री शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर भाळवणी नागेश्वर भगवंताच्या पावनभूमीमध्ये या तुमच्यासारख्या श्रोते सज्जनांच्या समोर कीर्तन करण्याचा हा योग आहे. हा सप्ताह नाहीये, पण हे कार्य सप्ताहापेक्षा कमी पण नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी सुंदर असं वातावरण ज्यांच्या माध्यमातून निर्माण झालं ते आमचे गागरे मंडप डेकोरेटर्स खडकवाडी यांची माईक सिस्टीम आणि त्याचप्रमाणे आमच्या परिसरातील गायक वादक आमचे मृदंग सम्राट नवनाथ महाराज ढेंबरे, त्याचप्रमाणे आमचे संदीप महाराज नाईकवाडी, त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तीपारायण मृदंग सम्राट रुपेश महाराज नाईकवाडी आणि त्याचप्रमाणे आमचे गणेश महाराज बेलकर, या सर्वांच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे विनेकरी बाबा आणि टाळ घेण्यासाठी एक माऊली या ठिकाणी उपस्थित आहे. आणि तुम्हा सगळ्या श्रोते सज्जनांच्या उपस्थितीमध्ये हा कीर्तनाचा योग या ठिकाणी आलेला आहे. जसं अध्यात्माच्या भाषेत सांगायचं ठरलं तर ज्यांचा त्रैलोक्यामध्ये झेंडा आहे, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, असं अध्यात्माच्या दृष्टीने बोलायचं ठरलं तर वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज आमच्या नामदेवरायांनी पंजाब पर्यंत फडकवला. वारकरी संप्रदायाचा विचार आज सुद्धा त्या शीख बांधवांच्या धर्मग्रंथामध्ये पाहायला मिळतो. आणि थोडे इतिहासाच्या भाषेत सांगायचं ठरलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं दिल्ली भगव्या झेंड्याखाली आली पाहिजे, आणि तेच स्वप्न 17व्या शतकामध्ये साकार झालं. रघुनाथराव पेशव्यांच्या मार्गदर्शनाने आज पाकिस्तानमध्ये असलेला आटक किल्ला, त्या किल्ल्यापर्यंत आमचा भगवा झेंडा आमच्या मराठी योद्ध्यांनी फडकवला. आणि या कोरोना योद्ध्याच्या माध्यमातून हा कीर्तीचा झेंडा निलेश लंके साहेबांनी 7 समुद्रापार फडकवला. म्हणून आपल्यासारख्याला भूषण वाटतं. एक सामान्य माणूस कर्तृत्वाच्या जोरावर काय करू शकतो? एका खेडेगावामध्ये असलेला हा तरुण राजकारणात येऊन समाजाची सेवा करता 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 स्वतःच्या संसाराचं सुद्धा ज्यांनी काही पाहिलं नाही, मायबाप जनता हाच माझा प्रपंच, हीच माझी पंढरी, असं ज्यांचं ध्येय आहे ते आदरणीय लोकनेते निलेश लंके साहेब. खऱ्या अर्थाने आपला तालुका भाग्यवान आहे. भाग्यवान याच्यासाठी म्हणतो मी, याच तालुक्यामध्ये असे अधिकारी संत जन्माला आले की वैकुंठाला गेलेले गुरु ज्यांनी खाली परत मृत्यू लोकात बोलवले, एवढी ताकद ज्यांची, त्या निळोबारायांची समाधी भूमी म्हणजे पारनेर तालुका. वारकरी संप्रदायातील सर्वात महत्त्वाचे आणि शेवटचे संत जे गणले जातात ते संत निळोबा महाराज पिंपळनेरकर, हा त्यांचा तालुका आहे.
वेद काळामध्ये जे व्यासांनी आम्हाला तत्वज्ञान दिलं, सगळं जग व्यासांचं उष्ट आहे. जे ज्ञान जगामध्ये आहे, माऊली सांगता सगळं व्यासांचं उष्ट आहे. व्यासोशिष्ट जगत्रय. त्या व्यास महाराजांचे वडील पाराशर ऋषी, त्यांची ही तपोभूमी असणारा पारनेर तालुका आहे. अजून थोड्या वेगळ्या भाषेत सांगायचं ठरलं तर दिल्लीचं तख्त उपोषणाच्या माध्यमातून हादरून सोडणाऱ्या समाजसेवक अण्णा हजारेंचा हा तालुका आहे. महाराष्ट्राची संयुक्त चळवळ उभी राहिली त्यावेळेस महाराष्ट्राला मुंबई मिळालीच पाहिजे आग्रही भूमिका करणारे सेनापती बापट याच तालुक्यात जन्माला आले. महाराष्ट्राविना राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, असे म्हणणारे सेनापती बापट, त्यांचा हा तालुका आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मायबाप जनता हेच माझं कुटुंब या आदर्शाने वाटचाल करणारे तरुण व्यक्तिमत्व, ज्यांची कीर्ती गिनीज बुकलाच त्यांची नोंद झाली, असे असणारे आमचे निलेशजी लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाने हे कोविड सेंटर चालतं. आणि खऱ्या अर्थाने हा जो कोरोना आहे, ज्याला आपण महामारी म्हणतो, अशा महामाऱ्या पूर्वी सुद्धा आलेल्या आहेत हे लक्षात घ्या. पाठीमागं प्लेगची साथ निर्माण झाली होती, ती सुद्धा महामारी होती. त्याच्यापेक्षा जुनी लोक सांगतात मानमोडीची एक महामारी आली होती. अशा महामाऱ्या चालू राहतात. जास्त घाबरण्याची काही गरज नाही. आणि वास्तविक पाहता आमची जी मानसिक शक्ती आहे ती इतकी प्रबळ पाहिजे. अरे हा रोगच काय, पण याच्याही पेक्षा संकट आमच्या साधू संतांनी झेलली, शूरवीरांनी झेलली. आम्हाला काही होऊ शकत नाही हा दृष्टिकोन जर आम्ही ठेवला तर कोरोनाच काय, कोरोनाचा बाप आला तरी आम्ही मरू शकत नाही. ही एक मानसिक ऊर्जा निर्माण करण्याकरता कीर्तन आहेत. ही कीर्तन तुम्हाला जास्त अध्यात्म सांगण्याकरता नाही. या ठिकाणी आपण घाबरतोय आणि घाबरल्यामुळे या रोगाला बळी पडतो. अहो समाजामध्ये गावामध्ये अशी काही माणसं असतात, त्यांना तुम्ही घाबरलं की ते तुम्हाला घाबरीत असतात. त्याचप्रमाणे हा कोरोना आपल्याला घाबरवण्याकरता आलाय, पण त्याला घाबरायचं नाही, त्याचं नियमांचं काटेकोरपणे पालन करायचं आणि या कोरोनाला हरवायचं. हाच आमच्या पुढे खऱ्या अर्थाने महत्वाचा प्रश्न आहे. मानसिक शक्ती उंचावण्याकरता अध्यात्माची गरज आहे. त्याच्याकरता मनोरंजन सुद्धा गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मनोरंजन पण होतंय, अध्यात्माचे सुद्धा कार्यक्रम होतात. या कोरोनाच्या काळामध्ये एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम नेत्यांनी केलं. तुम्हाला एक वाक्य सांगतो. सर्कशीमध्ये हत्ती असतो, त्या हत्तीला एका साधारण साखळीने बांधलेलं असतं की ती साखळी तो हत्ती कधीही तोडू शकतो. पण बघा विचार किती कुमकुवत बनवले जातात त्या हत्तीचे. सहज एका सर्कस पाहणाऱ्याने प्रश्न विचारला त्यास, हत्ती सांभाळणाऱ्याला, का हो हा हत्ती ही साखळी तोडू शकत नाही का? त्यावेळेस त्या सर्कस मधल्या माणसाने उत्तर दिलं, हत्ती ही साखळी सहज तोडू शकतो. मग का तोडू शकत नाही? तर त्याने इतकं मार्मिक उत्तर दिलं. त्याने सांगितलं, याला लहानपणापासून ही साखळी लावलेली आहे आणि लहानपणी याला ही साखळी तुटली नाही. नंतर तो हत्ती बलाढ्य झाला, प्रचंड ताकदवान झाला, त्याची शारीरिक ताकद वाढली, पण मानसिक ताकद त्याची जी अगोदर होती तीच राहिली. त्याने अगोदर जो मनाने विचार केला होता की ही साखळी मी तोडू शकत नाही, हाच विचार त्याने कायम ठेवलाय. म्हणून प्रचंड ताकदीचा हत्ती सुद्धा एका साधारण साखळीने बांधला जातो. तीच गत आमची आहे. अरे ही कोरोना नावाची एक कुमकुवत साखळी आहे, ती आम्ही सहज तोडू शकतो, पण त्याच्याकरता आमच्या मनातली भीती गेली पाहिजे. आणि ती भीती काढण्याचं काम या ठिकाणी निलेश लंके साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते करतात. म्हणून या ठिकाणी कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण दगावला नाही, याचं उत्तर हेच आहे. तुमची मानसिक शक्ती त्यांनी अशी प्रचंड प्रबळ करून ठेवली. माणूस हा शरीरापेक्षा मनाने जास्त कसला जातो. आमच्याकडे बरेच पेशंट कोरोनाने गेले, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. त्यांना उचलायचं,
डायरेक्ट पुणे मुंबईला न्यायचं, कुटुंबाशी त्यांची कुणाशी भेट नाही, कोणी त्यांच्याबरोबर बोलायला नाही, आणि मग त्या माणसांना असं वाटायचं की आता आपलं काही खरं नाही. आणि या विचाराने ती माणसं गेली. कोरोनाने नाही, कोरोनाने माणसं कमी मारतात, पण त्या कोरोनाच्या दास्तीने जास्त माणसं मारतात. म्हणून कोरोनाला घाबरू नका, फक्त नियमांचं काटेकोरपणे पालन करा, काहीच होत नाही. आणि हा जो काय आमच्या समोर भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, आता 3री लाट येणार, आता 4थी लाट येणार, कुठं गेले लाटा, काय होतंय कुठं? अरे अध्यात्माच्या दृष्टीने जगायला शिका, काहीच होत नाही. ती संकट पचवण्याची ताकद अध्यात्मात आहे. विठाला 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 फक्त याच्यामध्ये तल्लीन व्हा. पाठीमागे एकदा डॉक्टरनी शोध लावला होता, म्हणले कोरोना करता देशी दारू घ्या. त्यांना विचारलं हे काय औषध झालं का? त्यांनी सांगितलं हे औषधच आहे, पण ते का गरजेचं आहे? त्यांचं वाक्य आहे की दारू पिल्यानंतर माणूस कोरोना हे विसरून जातो, म्हणून तो घाबरत नाही. अरे पण त्याच्यापेक्षा ही हरिनामाची दारू घ्या, कधीच मरू शकत नाही. आणि बऱ्याचशा कुमकुवत लोकांनी या काळात माळी काढून टाकल्या. जे पारमार्थिक विचारावर जे काय डळमळीत होते, बऱ्याचशा लोकांनी माळी अशा पद्धतीने घातल्या. आलेत गावात महाराज घ्या माळी घालून, काहींना तर बळजबरीनं धरून नेलं, बळजबरीनं घ्या माळ घालून. मराठी भाषेत म्हण आहे आधीच हाऊस आणि त्यात पडला पाऊस. काही सहज कारण सांगतात, काही नाही महाराज आंघोळीला गेलो आणि माळ वरच्यावर गेली आणि परत घातलीच नाही. हे काय उत्तर झाली काय? परमार्थिक माणसाची ही विचारसरणी कधीच नसावी महाराज. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. अरे जगावणाराही तोच आहे आणि मारणाराही तोच आहे. तुझी आसतेने वेदासी बोलणे, 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 सूर्यासी चालणे तुझी आबळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे, तुझ्या बळे सूर्याची चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, हे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. सगळं जो चालवणार आहे त्याचं नाव आहे देव. कुणी माना अथवा मानू नका, पण जे सृष्टीचं चक्र चालतं ते चालवणारा भगवान परमात्मा हे विसरू नका. कारे नाठविशी कृपाळू देवाशी, पोसितो जगासी एकला तो. सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा देव आहे. पण आता दुर्दैवानं आमच्यात काही माणसं अशी शिरली, व्हॉट्सअपला काही गप्पा पा, मंदिराचे भिडले गगनाला कळस, शाळेचा केला लोकांनी आळस. अरे शाळेला आम्ही नाही म्हटलोय कधी, कारण वारकरी संप्रदाय हा विज्ञानाला मानणारा संप्रदाय, हे लक्षात असू द्या. वारकरी संतांनी अंधश्रद्धेचं निर्मूलन त्याच काळी केले. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ठणकावून सांगितलं लोकांना, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. हा अध्यात्मवाद आमच्या संतांनी आम्हाला शिकवला. आणि आता काही समाज सुधारक म्हणून घेणारी मंडळी, देवच नाही, देव आहे
पण देव कोणाला दिसतो माहिती का? जो देवाचा दास आहे त्यालाच देव दिसतो. हरिजिया दासा हरिदाई दिशा, हरिजिया दास हरिदाई दिशा, हरिजिया दास हरिदाई दिशा, हरिजिया दास हरिदाई दिशा. भावे जैसा तैसा हरि एक, भावे जैसा तैसा हरि एक, भावे जैसा तैसा हरि एक. देव दिसण्याकरता त्याला देवाचा दास व्हावं लागेल. माझा त्या लोकांना प्रश्न आहे, विहीर असते त्या विहिरीला तळ नसतो का? तळ असतो, पण त्या विहिरीचा तळ दिसतो का हो? तर त्याचं उत्तर आहे नाही दिसत. पण तो तळ दिसण्याकरता पहिल्यांदा पाणी स्वच्छ लागेल, आणि पाणी स्वच्छ असल्यानंतर वरून सूर्यप्रकाश लागेल, आणि ज्या वेळेस सूर्याचा प्रकाश पडेल, पाणी स्वच्छ असेल, त्यावेळेस विहिरीचा तळ दिसेल. तसं देव दिसण्याकरता तसं व्हावं लागेल. देव नाही म्हणणारी माणसं सरळ सांगतात, आम्ही देव मानित नाही. नका मानू, त्याच्याकरता ज्ञानेश्वरीची ववी आहे. म्हणून ते न मानिती निंदा ही करू लागती, पतंगा काय सहाती प्रकाशाती. पतंग नावाचा एक किडा आहे, त्याचा प्रयत्न रात्रंदिवस हाच आहे की दिवा विझवायचा आहे. पण मला सांगा सज्जन आहो, तो दिवा विझतो का हो? नाही. तो दिवा विझत नाही तर तो पतंग नावाचा किडा तिथं मरतो. त्याच्याकरता सुद्धा ज्ञानेश्वरीची ववी आहे. पतंगा दीप्ती आलिंगण, तेथे त्याशी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. त्याचा आत्मघात त्या ठिकाणी होतो. त्याचा प्रयत्न जो आहे तो निष्फळ आहे. तसं माऊली म्हटले, कुणी माना नका मानू, पण जगामध्ये देव आहे तो कुठं आहे हा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर संत सर्व घटी राम देहा देहि एक, सर्व घटी राम देहा देहि एक, सर्व घटी राम देहा देहि एक, सर्व घटी राम देहा देहि एक. सर्व घटी राम देहा देहि एक, सर्व घटी राम देहा देहि एक, सर्व घटी राम देहा देहि एक, सर्व घटी राम देहा देहि एक. राम. आपण हरिपाठ म्हणतोय. देव कुठे आहे? सर्व घटा घटामध्ये व्यापलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला,
सगळ्या जगामध्ये देव व्यापून आहे, पण हे दिसण्याकरता भाव महत्वाचा आहे. सुभाषितकार सांगतात, देव दगडात नाही, देव लाकडात नाही, देव भावात आहे. न काष्टते विद्यते देवो न पाषाणे न मृण्मये भावेही विद्यते देवो तस्मात् भावेही कारण. भाव महत्वाचा आहे. जसा भाव तसा देव. एका माणसाने बाजारात चालताना एक पेरू विकत घेतला, पण पेरू घेताना त्याने अशी अटकल केली, काही पैसे खोटे दिले आणि तिथून पुढे गेला. त्याला समाधान वाटलं, बरं झालं, फसवलं त्याला. आता काही लोकांना समाधान अशात वाटतं महाराज, एखाद्याला फसवलं की त्याला आनंद होतो. काय क्वालिटी देवाने जन्माला घातल्यात काय कळत नाही. तो इंजिनियरच काय क्वालिटीचा अजून कळला नाही. सगळ्या माणसांमध्ये एवढे काही निर्माण केले, पण प्रत्येकात वेगळा गुण आहे. माणूस बदलला की गुण बदलतो. पिंडे पिंडे मतिर भिन्ना. माणूस बदलला की विचार बदलतो. महाराज तर म्हणले प्रकाराचे 3, तुका म्हणे केले जन. आताच्या सद्यस्थितीला काही लोकांची अशी मानसिकता आहे, कशाला सप्ते करायचे, आता सप्ते नाही केले तर काय झाले, म्हणजे ह्या विचाराची काही माणसे. एक वर्ग असा आहे, सप्ते केल्याने काही बिघडत नाही, नका करू सप्ते बस. दुसरा वर्ग असा आहे, तो दुईकडे आहे. तो म्हणतो सप्ताह करायला काही हरकत नाही बरं का, पण एखाद्या वेळेस नाहीच केलं तर काय हरकत आहे, म्हणजे हा डळमळीत आहे. आणि एक वर्ग असा आहे, तो म्हणतो नाही काही झालं तरी चालून पण सप्ताह व्हायलाच पाहिजे. म्हणजे 3 प्रकारची लोक आहेत. सगळ्यात जास्त घातक हे मधले, हे इकडेही नाही तिकडेही नाही, ही माणसं जास्त घातक असतात. मग ते राजकारण असू नाही तर परमार्थ असू. मग 3 प्रकारची लोक आहेत, रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी. जे तमोगुणी आहेत ते देवच नाही म्हणतात, जे रजोगुणी आहेत ते देव म्हणतात पण कधी मधी म्हणतात. म्हणजे सप्ताह आला की धार्मिक होतात आणि राजकारण सुरू झालं का धार्मिकता निघून जाते. म्हणजे त्यांची धार्मिकता किती असते. एक माणूस म्हटला, आमच्या घरचं मांजर असं एवढं धार्मिक आहे, श्रावण महिन्यात ते कुठं पाहत सुद्धा नाही दुसरीकडं, उंदरांकडे डोकून सुद्धा पाहत नाही, मांजर एवढं धार्मिक आहे. ऐका बरं का, आता महाराज मला सांगा, मांजर किती धार्मिक झालं तरी उंदीर पाहिलं गप राहीन का. म्हणजे मांजर धार्मिक आहे, पण जोपर्यंत उंदीर दिसत नाही तोपर्यंत. मग एक त्याच्यात असा युद्धशक माणूस गेला, तो म्हणला बघू द्या तुझं मांजर किती धार्मिक आहे. जातानाच त्याने उंदराचं पिटकुलं खिशात नेलं आणि मांजर असं डोळं झाकून बसलं, जणू काही समाधी लागली त्याला. असं भामट्यासारखं बसलं. अशी बरीच माणसं समाजात भामटी असतात, दिसतात सज्जन पण भामटी. ते मांजर असं शांत बसलं. पोथी चालली होती, वाचणारा बरीच पानं सोडून देत होता, ऐकणाऱ्यांना काही घेणं नव्हतं, त्यांना फक्त प्रसादाची गरज होती म्हणून ते वाट पाहत होते, कधी पोथी संपत्ती आणि कधी प्रसाद मिळतो. मग तेवढ्यात हा माणूस तिथं आला, उंदीर खिशात घेऊन आलेला. त्याने उंदीर सोडून दिलं आणि मांजराने उंदीर पाहिलं, जे उडी मारली, परत ती मांजर मालकाला नाही सापडलं. मग मला सांगा, ते मांजर धार्मिक होतं पण कुठपर्यंत, उंदीर पाहिला नाही तोपर्यंत. तशी समाजात बरीच माणसं धार्मिक आहेत, वाटतंय काय राव सप्ताह चाललाय, माळी घातलेल्या बरं असतं, पण डॉक्टरनी सांगितलं हे माळी काढून टाका म्हणून काढ्या. अरे ही काही धार्मिकता झाली का. अहो काही माणसं माळी घातल्यावर शर्टाची बटनच बसवती नाही, माळी दाखवाय करता. माळ दाखवायची गोष्ट आहे का. माळ दाखवायची गोष्ट नाही. अहो देहाला पवित्र करण्याचं साधन म्हणजे माळ आहे. तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आमच्या गळ्यात माळ असते महाराज, 108 मण्यांची माळ आहे. त्याचा अर्थ असा आहे की त्या आंघोळीचं पाणी जर घेतलं तर तेवढ्या तीर्थाचं स्नान होतं, हा त्याचा अर्थ आहे. माणूस गेल्यानंतर सुद्धा त्याच्या तोंडात तुळशीचं पान घातलं जातं, तेव्हा शुद्ध होतो तो. आणि आयुष्यभर मला वाटतं ज्यांनी तुळशीची माळ नाही घातली त्यांना तुळशीची पानं नाही घालायला पाहिजे. तिकडं काही सापडा. महाराज तुळशीची माळ अतिशय महत्वाची. अरे देवाला तुळस किती प्रिय माहिती का. एका बाजूला सगळी संपत्ती टाकली
आणि एका बाजूला आवडे तुळसी भूका अरे आवडे तुळसी भूका तैसीचा प्रीती करिया भोळ्या भाविका तैसीची प्रीत करी भोळ्या भाविका हे नाम पंकज पादुका नाम पल पंकज पादुका तुळशीचा महिमा आहे म्हणून आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला महत्व आहे. आमची पतिव्रता माऊली सकाळची उठते आणि तुळशीला पाणी घालते. त्याचं कारण आहे हे तर अध्यात्म आहे, पण विज्ञानाने सुद्धा तुळशीला महत्व दिलंय. म्हणून गळ्यात तुळशीची माळा असावी. पण बरीचशी माणसं देव न मानणारी, आणि तुमच्या माहिती करता सांगतो, माणसाची बुद्धी त्याच्या आहारावर अवलंबून असते. पहिला हा विचार महत्वाचा आहे. आपण जेवण करीत असताना कोणत्या प्रकारचं अन्न खातो, अन्न बनवणारा कोणत्या विचाराने अन्न बनवतो, आणि ते अन्न खाणारा किती सात्विक भावनेनं खातो, याच्यावर त्याची किंमत ठरली जाते. तो यज्ञ आहे. पंगत बसल्यानंतर आपण काय म्हणतो, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. हा यज्ञ आहे, पण नीट खाल्लं तर यज्ञ. जर खातानाच मारामाऱ्या झाल्या तर तो यज्ञ नाही होणार. आणि बरीचशी जेवणं अशी आहेत ती मारामाऱ्या झाल्याशिवाय पूर्ण होतच नाही. तुम्ही पहा, जे रजोगुणी तमोगुणी माणसं आहेत यांचं जे खाणं आहे, ज्ञानेश्वरी सगळी वर्णन आहे महाराज, माझ्या मनाचं काहीच नाही सांगत मी. ज्ञानेश्वरी सांगितलंय राजसार, तामसार, सात्विकार. मग काहींचं खाणं असं आहे नुसतं गरम वाडा, मग कढईतच बसतो का काय ते कळत नाही. महाराज म्हटले शांत मनाने खावं, नाही तर कुत्र्याचे खाणे लगबग. अहो एक मी वडापाव खाताना पाहिलं, हात दोन दिलेत पण त्याने असं त्याच्या पद्धतीनं कसं ते पावात वडा घालून दिला आणि असं दोन्ही हाताने कुत्र्यासारखं तोडीत होतं. हे खाणं माणसाचं आहे का? नाही ना महाराज, हे खाणं माणसाचं नाही. स्वयंपाक बनवणारी आमची माऊली जर शांत मनाने स्वयंपाक करत असेल तर तो यज्ञ आहे. पण माऊली जर स्वयंपाक करता करता नवऱ्याच्या नावाने बोट मोडत असेल तर यज्ञ नाही होणार महाराज. आणि आपल्या घरांमध्ये आपण जास्त भांडण नेमकं जेवणाच्या वेळेस करतो. मला अजून त्याचं उत्तर नाही सापडलं. बघा तुम्ही, जी मोठाली माणसं आहेत ज्यांच्याकडे संपत्ती, त्यांच्या घराची शांतता जरा बघा. कधी कधी ती माणसं जेवण करताना एवढी शांत चित्ताने जेवतात. आपल्या घरी टीव्ही चालू झाल्याशिवाय आपण जेवतच नाही. जणू काय आपलं घर म्हणजे थिएटरच आहे. सात्विक बुद्धी होण्याकरता अन्न सुद्धा सात्विक बुद्धीनं खाल्लं पाहिजे महाराज. म्हणून आम्ही जे आज समाजामध्ये पाहतो जे गुन्हेगारी घडतायत, याला कारण आहे आमचा आहार सात्विक राहिला नाही, आमचा विहार सात्विक राहिला नाही, आमचा आचार सात्विक नाही, आमचे विचार सात्विक नाही. आमच्या संस्कृतीनं ही आम्हाला कारण सांगितली की आहार, विहार, आचार, विचार या 4 गोष्टी सांभाळा, तोच माणूस समाजामध्ये लक्ष्मी टिकून ठेवील. आणि याच्या उलट जर लक्ष्मी व्यवस्थित आली नाही, जर नीतिमतेनं आली नाही तर ती जाते, पण जाताना शाप देऊन जाते. म्हणून संत महात्मे सांगतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, 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 जोडोनिया धन
जमवताना धन चांगल्या मार्गाने जमवा. आपल्या मुलांना भ्रष्टाचाराचं धन कधी चारू नका, कारण ते रक्त, तो आहार, तो सात्विक नसतो. म्हणून संत महात्म्यांचा आग्रह आहे की सत्वगुणाने जगा. आणि सत्वगुणी माणसं देव आहे हे मान्य करतात. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधोनी पाहे. देव नटला नाना परी, भरोणी उरला चराचरी. संत जनाबाई सांगते, अरे नास्तिकवाद्या हो, देव आहे. मग काही माणसं म्हणतील या कोरोनाच्या काळामध्ये कुठं गेला तुमचा देव? अरे मंदिरातला देव या कार्यकर्त्या रूपांच्या, समाजामध्ये जी काही सेवा करण्याची जी भूमिका ठेवतात त्यांच्या रूपाने देव आहे. आमच्या निलेश लंके साहेबांच्या रूपाने देव आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या रूपाने देव आहे. जे समाजाचं रक्षण करण्याकरता जे पोलीस बांधव रस्त्यावर उभे राहतात ते देव आहेत. गाडगे बाबा सांगायचे, देव कुठं असतो? देव मंदिरात नसतो. लोक विचारायचे मंदिरात काय असतो? तर गाडगे बाबा म्हणायचे, मंदिरात पुजाऱ्याचं पोट असतो. मग देव कुठे असतो? तर ते शेजारी बसलेल्या कर्मवीर भाऊराव पाटलांकडे हात करायचे आणि म्हणायचे, देव यांच्यात असतो. अरे बायका मुलांचे दागिने विकले या माणसाने. दुसऱ्याची गोर गरीब मुलं शिकण्याकरता स्वतःच्या संसाराचं वाटोळं केलं, म्हणून याच्यात देव असतो. म्हणून देव सज्जनाच्या रूपाने. आजचा जो काही आपला चिंतनाचा भाग आहे ते देवाचं वर्णन करतात संत महात्मे. आता व्यवहार असा आहे, आम्ही वर्णन करतो पण कुणाचंही करतो. फायद्याकरता साहेब म्हणणारी माणसं आहे, पण फायदा संपला की म्हणतात त्याला काय कळत आहे, अशी बोलणारी माणसं आहे. जोपर्यंत फायदा आहे तोपर्यंत म्हणतात साहेब आहे ते. फायदा संपला कुणी नसतं. पण संतांचं वर्णन असं नाही महाराज. संत देव सोडून कोणाचं वर्णन करत नाही. निंदात्वा स्तुती करा रे देवाची, कीर्ती मानवाची वर्णून आहे, कीर्ती मानवाची वर्णून आहे. निंदात्वा स्तुती करा रे देवाची, कीर्ती मानवाची वर्णून आहे, कीर्ती मानवाची वर्णून आहे. निंदाई करायची झाली तरी देवाचीच करा, तरी उद्धार होतो. शिशुपालाने 100 शिव्या दिल्या तरी त्याचा उद्धार झाला. आणि स्तुती करायची असेल ती सुद्धा देवाची करा, जी संतांनी केली त्यांचाही उद्धार झाला. पण व्यवहारात आम्ही वर्णन कुणाचं करतो? ज्याला काडीची अक्कल नाही त्याला म्हणतो हुशार माणूस आहे. आणि जास्तीत जास्त बाई माणसांचं वर्णन कुणाचं असतं? जावयाचं. योगबाई म्हणली माझा जावाई इतका हुशार आहे, सकाळीच उठला का लगेच रेडिओ वाजवतो. आता रेडिओ वाजायला काय अक्कल लागते का? फक्त बटन चालू केलं झाले वाजायला सुरुवात. म्हणजे काय वर्णन. एक म्हणली ती तुझ्या जावयापेक्षा माझा जावाई जास्त हुशार आहे. म्हणली कसं काय? एवढा हुशार आहे, मोटरसायकल चालित असताना एवढा धूर काढितो गाडीचा, जणू काय बघणारला असलं तर गाडीच पेटली मागून. आणि कधी काळी जर वायर तुटली तर कमरेचा करगोटा काढितो आणि गाडी चालू करतो. आता त्याच्या बापाला तरी गाडी चालू होईन का करगोट्याने? म्हणजे हे वर्णन आहे महाराज. पण ह्या वर्णनाला काही अर्थ नाही. संत महात्मे वर्णन देवाचं करतात. आणि आज थोडं गमतीनं वर्णन केलंय महाराजांनी. बघा, प्रेमाच्या ठिकाणी वर्णन थोडं गमतीनं केलंय. कधी कधी महाराज संत देवाबरोबर भांडतात. देवाची सुद्धा खरडपट्टी काढायला मागं पुढं पाहत नाही संत. अरे कोण विचारतं तुला? रोगियाने वैद्य आणिला पुढा, नाही तो कोण पुसे द्वाडा. मला सांगा, डॉक्टरची किंमत मोठ्या दवाखान्यावर असते की पेशंटवर असते? पेशंटवर. मग पेशंट शिवाय डॉक्टर मोठा नाही, तसं भक्ताशिवाय देव मोठा नाही. पतित पावन मी आहे खरा, तुमच्यानी बरा दिसत असे. पण वेळोवेळी ते भांडतात. अरे काय तुझ्या नादी लागलो? संसार तर नाहीच, पण परमार्थ सुद्धा नाही. अरे सगळा तुझ्याकडे वशिला आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. अरे हट, धुंद झाला तुझा दरबार. मग एकीकडे असं वर्णन करतात, भांडतात, तर कधी कधी म्हणतात की तू आमचा मायबाप आहे.
ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, 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 माझे पंढरीचे आई. कधी कधी देवाला आई म्हणून वर्णन करतात, कधी कधी बाप म्हणून वर्णन करतात. पण या ठिकाणचं जे वर्णन आहे ते भगवान परमात्म्याला भूत म्हणतात. बघा आता अभंगात शब्द आहे भूत. माता तुम्ही मला उत्तर देत चला, थोडंसं बोलत चला, तुम्हाला भूत मान्य आहे की नाही. आता समाजात दोन विचारसरणी आहेत. एक वर्ग असा आहे तो भूत मानित नाही आणि एक वर्ग असा आहे तो भूत मानतो. मग तुम्ही नेमकं कोणत्या बाजूचे आहेत? भूत आहे किंवा नाही? आहे. बरं नाही. काही माणसं अशी आहेत, जुनी म्हातारी माणसं भूताच्या गप्पा सांगायला लागली एवढी रंगून सांगतात महाराज, अहो त्यांच्या पुढं एखादी कादंबरी फेकी पडन एवढं भूताचं वर्णन सांगत असतात. आणि त्या गप्पा अशा ऍक्टिव्ह असतात, इतक्या कानाला गोड वाटतात की माणूस असा त्या कान देऊन ऐकतो, जणू काही कीर्तनाला कान लावलाय असं ऐकतो. त्या गप्पा ऐकताना बरं वाटतं. पण एकांतामध्ये ज्यावेळेस एकटा असतो त्यावेळेस त्या गप्पा जर लक्षात आला की त्या गप्पांचा परिणाम मनावर होतो, माणूस घाबरतो. बघा किती भूत नाही म्हणणारा माणूस असू द्या आणि एकांतामध्ये असू द्या, रात्रीची वेळ आहे, सगळीकडे अंधार आहे, गावाचा काही पत्ता लागत नाही, असं किर्र दाटीचं जंगल आहे, मला सांगा त्या ठिकाणी जर अशी आख्यायिका आहे लोकांची का त्या ठिकाणी भूत असतं, त्या ठिकाणी नक्की अमावस्या पौर्णिमेला भूत दिसतं. आणि त्या ठिकाणी कितीही दारिष्ट करणारा माणूस असला तरी तो घाबरल का नाही? घाबरणार. बरीच माणसं अशी फक्त भाषणात सांगतात अरे भूत राहिली नाही, भूत नाही राहिली, पण ते घाबरतात. बरीच माणसं अशी आहे भाषणात सांगतात देव नाही, देव नाही, आणि एकाने त्याला विचारलं एवढं स्पीडमध्ये बोलता तुम्ही राव, काय तुमचं बोलणं आहे, एक वाक्य सुद्धा मागं पुढं होत नाही, काय बोलण्याला अभ्यास किती असेल तुमचा? तो म्हणला देवाची कृपा. अरे देव नाही म्हणतो आणि देवाची कृपा म्हणतो, म्हणजे देव म्हणत नाही म्हणतो पण माणसात, पण देव मानतो. तशी काही माणसं अशी भूत नाही म्हणतात पण भूत मानतात. माझं मत आहे भूत आहेत, पण ती भूत आता स्मशानभूमीत नाही राहिली, त्यांनी जागा बदलली आणि ती भूत गावात आली. ही दुसऱ्याची लग्न मोडणारी माणसं ही भूतच आहे. काय फायदा आहे मला सांगा? विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. महाराज माणसाने आयुष्यात येऊन एक तर चांगलं करावं नक्कीच, पण कमीत कमी नाही चांगलं आलं तर वाईट तरी करू नये. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सके तो काटे बन के मत रहना. नका फुल होऊ पण कमीत कमी काटे तरी होऊ नका. पेपरच्या बातम्या पहा, भूतांना सुद्धा लाज वाटेल अशा बातम्या आहेत. आणि आम्ही सुद्धा एवढी शहाणे आहेत, आम्ही ज्ञानेश्वरी गाथा नाही वाचित पण पहिला पेपर लागतो आम्हाला. जगात काय चाललं, जग बुडणार आहे, तू गपचीप राय. ज्ञानेश्वरी वाच, गाथा वाच तरच तरणार आहेत. ह्या पेपरच्या बातम्या काय पाहायचं? चोऱ्या कशा करायचं हे शिकायचं का आपण? बलात्कार कसा करायचा हे शिकायचं का आपण? आमच्या लहान मुलांना आम्ही पेपर नका वाचायला देऊ. पुढं काय होणार याच्यापेक्षा पुढं जगायचं कसं हे शिकवा. म्हणून एक माणूस असा होता, म्हणला मी भूत मानित नाही. ऐका बरं का आता. मग त्याला 4-2 म्हातारी माणसं म्हणली तू भूत मानित नाही ना? गावाच्या बाहेर एक चिंचेचं झाड आहे, त्या ठिकाणी रात्रीचं 12 वाजता अमावस्येला जाऊन दाखव, आणि जर आला तू तर तुझ्या शब्बासकी देऊ तुला आम्ही. तो म्हणला लय वेळा येईन. म्हणले लय वेळा नका येऊ, फक्त प्रमाण पाठ करून जा. परत माघारी नंबर लागला का परत येणे नाही. पण त्याला म्हणले तू जा, पण तिथं गेला याला पुरावा काय? तर एक खेळा ठोकून यायचं. ते असं आयटीत गावाच्या बाहेर निघलं बरं का. लोक पाहत होते तोपर्यंत असं छाती फुगून चाललो होतो, जणू काय कुठं लढायला चालला, मोहीम फत्ते करायला. आता मला इतिहासाची आवड असल्यामुळं अशी भाषा आहे माझी. असं आयटीत चालला
आणि जसं जसं गाव पाठीमागं पडलं तसं घाबरायला लागला. आणि मग मग राम 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 म्हणायला लागला. आपली अशीच माणसं आहे महाराज. संकट आलं की देव, आणि संकट संपलं का लगेच चालू करतो मेरे अंगण में तुम्हारा क्या काम. देव म्हणला तुला काम दाखवितो, परत संकट आल्यावर येतच नाही. खेळा घेऊन गेलं, चिंचच्या झाडाजवळ गेलं, पण त्यांनी मागच्या गप्पा ऐकल्या होत्या ना. आमुषाला असा आवाज येतो, तिथं डुबडुब जातं, तिकडून असं कोणतरी किळ जातं. त्या सगळ्या गप्पा त्याच्या मेमरीत फिट होत्या आणि त्या चालू झाल्या. मेमरी अशी मोकळी झाली आणि हा लटलट कापायला लागला. गाव तर पाठीमागं किलोमीटर राहिलं, चिंचेच्या झाडापाशी आला, पण कापकन खेळा ठोकायचा, पळायचं त्याच्या डोक्यात. आणि परत गावापाशी आल्यावर आयटीत चालायचं. पाशी आणा आता तिथं पळणार, आणि गावापाशी आल्यावर आयटीत चालणार. पण त्यांनी गडबडीत काय केलं माहिती का, असं गावाका पाहत होतं, राम 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 करीत होतं आणि खेळा ठोकीत होतं. त्यांनी दगड आधी लांबूनच घेतला होता, खेळाही सावध होता. असे भामटे खेळा ठोकला, पण खेळा ठोकताना तो खेळा असा धोत्रात ठोकला आणि निघाला. निघताना असं स्पीड होतं, कलस सोडायचा नाही, काय नाही, गिअर टाकायचा आणि डायरेक्ट रेस धरायचा. त्याच्या डोक्यात होतं घर गाठवायचं पहिलं, पण पळताना तो खिळा त्या धोत्रात ठोकलेला असल्यामुळं त्याला असं ओढून धरलं. आणि मग त्याच्या डोक्यात आलं, नाही जे म्हातारं सांगत होतं ते रे भूत असतं. आणि जे पळालं महाराज, धोतर तिथंच राहिलं, तसंच मोकळं गावात आलं. म्हणजे मला सांगा, भूत मानित नाही पण भूताला घाबरते का नाही. तुम्ही म्हणशाल महाराज काय तुम्ही अभंग सांगितलाय, काय चिंतन, आम्ही एक तर कोरोनाचे पेशंट आहे, तुम्ही भूताचं काय लावून धरलंय. पण आपलं भूत गरीब आहे, जाताना फक्त 10-10 रुपये देऊन जा, काही करा महाराज. मग त्या भूताचं वर्णन जर महाराज पंढरपूरच्या भूताशी करतात, तर नियम असा आहे, ज्याचं वर्णन ज्याच्याशी करायचंय त्याचे काही गुण जुळले पाहिजेत ना. बघा तुम्ही, समजा त्रिकोण एबीसी, हा त्रिकोण दुसरा त्रिकोण पी क्यू आर याला जर जोडायचा म्हटल्यानंतर काहीतरी समांतर यायला पाहिजे. ही गणिताची भाषा आहे. तसं त्याला उपमा द्यायची म्हटल्यानंतर त्याचे गुण याच्यात असायला पाहिजेत. आता पहा, लग्नात सुद्धा गुण जुळवतात. ज्यांचं झालंय त्यांना माहिती, आता आम्ही त्याच्यातून गेलेलोय म्हणून हा अनुभव आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्ही भक्कमपणे सांगू शकतो, गुण जुळवले जातात, पण त्या गुणाचा काही उपयोग व्यवहारात होत नाही. गुण जुळून ते जुळले, ब्राह्मण काकाकडे गुण जुळले, पण विचाराचे गुण नाही जुळले तर संसाराचा काय उपयोग आहे. आणि महाराज माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, नवरा बायकोचे गुण जुळवण्यापेक्षा सासू सुनाचे गुण जुळवा, संसार व्यवस्थित होतो. शब्द असे पांचट आले, सोन्मुख, काय शब्द, सुन्मुख पाहायचं. आणि लग्न झाल्यावर काय रोग येतो का सुन्मुख म्हणायला, थोबाड पाहायचं नाही तिचं. म्हणजे कुंकू टिळा, आता कुंकू लावायचंच नाही तर कुंकू टिळाचा कार्यक्रम काय उपयोगाचा हो, त्याला टिकली टिळा म्हणायचं. म्हणून गुण जुळले पाहिजेत. मग जे भूत आहे व्यवहारातलं, ऐका बरं का, थोडंसं ध्यान द्या, जे व्यवहारातलं भूत आहे त्या भूताचे आणि पंढरपूरच्या भूताचे गुण जुळतात की नाही आता बघा बरं का तुम्ही. व्यवहारातल्या भूताला केस असतात, बरोबर आहे ना. केस भूत कसं असतं, जिप्र. जिप्र म्हणजे नाही बाबा कटिंग करायला गेला त्याला कात्र सापडत नाही, त्याला म्हणायचं भूत. एक नाही बाबा असा वरून लो चंबक फिरत होता, तो कटिंग करणारा म्हणला या अशी काही सिस्टीम मी अजून पाहिली नाही हो, हे दुकान तर वेगळंच लागलं, लो चंबक डोक्याला फिरवायचा. तो म्हणला बावळाटा ही सिस्टीम नाहीये, ही माझी कातर तुझ्या केसात हरवलेली ती सापडू राहिली. मग आता ही केस वाढवण्याची पद्धत आहे का, ओळखूच येत नाही. आपली संस्कृती सांगते गडी माणसाने पुरुषाने केस वाढू नाही आणि स्त्रीनं केस कापू नाही. पण आता उलट झालंय, पुरुष केस वाढवितो आणि स्त्री केस कट करून राहिली, म्हणे बॉब कट. आता आई कट करून टाक म्हणजे संपलं सगळं. आमची संस्कृती आम्ही विसरतो. आता जाऊ दे, आपला मुद्दा आहे, ह्या भूताला केस असतात. म्हणजे पंढरपूरचं भूत आहे त्याचा अवतार भगवान शंकर कसं आहे हो, जटा आहे, भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा.
त्या भगवान शंकराचं रूप कसं आहे तर त्याला जटा आहे, म्हणजे एक गुण त्या भूताचा आणि ह्या भूताचा जुळला. आता दुसरा गुण आहे, भूताचा रंग कसा असतो? गोरा. बर, भूताचा रंग काळा असतो. पण आज समाजामध्ये बरीच भूत गोरी आहेत, पण भूतच आहे ओरिजिनल. गळ्यात माळा नाही, कपडाला गंध नाही, देव मानित नाही, आषाढी कार्तिकीला टीका करतो, साऱ्या दुनियाचं कुटाळं गावात करीत बसतो. दिंडीला गेल्यावर काय खरं आहे, पाऊस येतोय, गारठात माणूस, अरे ते का काय जम्मू काश्मीर मध्ये चालले का बर्फात राहायला? म्हणजे याला म्हणायचं भूत. दिसायला देखणी दिसतात पण भूत असतात. आता ते भूत रंगाने काळे, तर पंढरपूरचं भूत कसं आहे? काळाच आहे. पण काळ्या माणसाला राग येऊ नये म्हणून त्याला सावळं म्हणायचं असतं. काय म्हणायचं राहतं? सावळं म्हणायचं राहतं. त्याला काळं म्हणल्यावर डायरेक्ट राग येतो. मग पंढरपूरचं भूत कसं आहे तर काळा आहे, म्हणून तोही गुण जुळला. आता दुसरा गुण, भूताचे पाय कसे असतात? हो तुम्ही सांगा ना राव, का तुम्ही भूतच नाही पाहिली कुणी? थोडं बोला ना माझ्याशी. भूताचे पाय उलटे असतात, बरोबर आहे. एका जंगलामध्ये एक माणूस फिरायला निघाला आणि त्यांनी एका माणसाला विचारलं, का हो ह्या जंगलात भूत राहतात का हो? तर पुढचा माणूस काय म्हणला माहिती का? नाही, मला काही सांगता यायचं नाही म्हणला भूत भीत राहतात का नाही, कारण मलाच मरून 25 वर्ष झालेत. मग आता ते कोण होतं? भूताचे पाय उलटे असतात. तर आमच्या भगवान श्रीकृष्णाचे पाय पा कसे येतो? देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा. त्याचे पाय उलटे आहेत, म्हणजे तोही गुण जुळला. आता भूताचा आकार मोठा आहे. काही माणसं म्हणले, अहो ते भूत आहे का नाही, एवढं एवढं होतं, लगेच झाडा एवढं झालं. मग देव सुद्धा तेच करतो ना. गवळणींकडे चोऱ्या करायला देव जायचे तर लहान असायचे पण मोठे व्हायचे, कधी कधी मोठे असायचे लहान व्हायचे. म्हणजे देव मोठा आहे, सगळ्या विश्वामध्ये पुरून उरलाय, म्हणून हा सुद्धा भूताचा गुण इथं जुळला जातो. म्हणून महाराज म्हणतात, पंढरीचे भूत मोठे, पण ते काय करतं? अभंगाचं पहिलं चरण. पंढरीचे भूत मोठे, 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 पंढरीचे
झडपी वाटे. हे भूत काय करतं माहिती का, एकदा की त्याचा छंद लागला की त्याला झडपून टाकीत, सोडित नाही. बघा काही माणसं अशी आहेत अगोदर पंढरपूरची वारी करीत नाही, पण एकदा की त्यांना छंद लागला की ते पंढरपूरची वारी आली की वारी सोडत नाही. म्हणजे भूताने झपटलेलं आहे पंढरपूरच्या. कोणतंही काम असू द्या, ती माणसं काम टाकून दिंडीला हजर राहतात. हा त्या भूताच्या झपटण्याचा परिणाम आहे. बरं, व्यवहारातली भूत खुंटली जातात एखाद्या देवलशाकडून, पण हे पंढरपूरचं भूत आहे हे आकळत नाही. बरं, भूताला गोड आवडतं, तेलकट आवडतं, पण पंढरपूरच्या भूताला गोड आवडतं, म्हणजे नामस्मरण आवडतं. नामस्मरण कसं आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, कामाला अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हे गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. हे गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवच प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ. देवच प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ. तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोड असणारं देवाचं नाव आहे. आणि त्या नामस्मरणाला हे पंढरपूरचं भूत एवढं भुलतंय आणि नामस्मरण घेणाऱ्याला झडपून टाकते. आल्या गेल्या झडपी वाटे. महाराज म्हटले, आहो जे पंढरपूरचं रान आहे ना, ते रानच मुळात त्या भूतांचं आहे. बहु खेचरीचे रान. खेचर म्हणजे काय माहिती का, जलचर, भूचर आणि खेचर. जलचर म्हणजे पाण्यात राहतात, भूचर म्हणजे जमिनीवर राहतात, आणि खेचर म्हणजे आकाश मार्गाने फिरतात. म्हणजे आकाश मार्गाने जे सिद्ध फिरतात ते खेचर आहे. बहु खेचरीचे रान. आणि तिथं एकदा गेलं की काय होतं माहिती का, जाता वेडे होय मन. जे परमार्थातलं, जे संसारातलं मन आहे ते परमार्थात रंगलं जातं आणि ते वेडं होतं. नाहीतरी परमार्थिक माणसाला संसारातली माणसं वेडच म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांना लोक वेडच म्हणली. वेडा तुका अविचार करी बडबड फार. संसारातली माणसं परमार्थातल्या माणसाला वेडच म्हणतात. आणि खरोखर वेड लागतो दिंडीवरून आल्यानंतर
करमत नाही माणसाला घरी आल्यावर. घरातली माणसं आपली असतात का परकी असतात हो? आपलीच असतात. पण दिंडीतून आल्यानंतर दिंडीची आपली वाटतात का घरातली आपली? दिंडीतली. अनुभव आहे का नाही? अहो एकटंच बसतं तुळशीपाशी, जसं काय वनवाशी आख्या घरात हाच. मग बायको म्हणते या ना जेवायला, मग म्हणतं येतं ना, मग तोंड सोडून देतं. त्याला दिंडीतली आठवण येते. बरं आठवण अशी गोष्ट, त्याला काय अजून मेडिकलमध्ये गोळ्या निघल्या नाही, असं करमायच्या गोळ्या अजून नाही निघल्या. काही माणसं म्हणली मला तिथं गेल्यावर करमणारच नाही. मग तिथं काय गोळ्या आहे का करमायच्या? दिंडीतून आल्यावर करमत नाही. काय होतं? जाता वेडे होई मन. मन वेड होतं. माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. आणि तो परमार्थाचा छंद लागतो, मन वेड होतं. वेड्यांचे प्रकार बरेच बरं का व्यवहारात. एक येड्यांचं इस्पितळ होतं. बरेच येडे अशी गाडी गाडी खेळायचे. काही म्हणायचे माझी मोटरसायकल आहे, काही म्हणजे माझी ट्रक आहे, काही म्हणजे आपली स्कॉर्पिओ आहे, काही म्हणजे बोलेरो आहेत. आणि एकमेकाला धडकायचे आणि पडायचे आणि मोठ्याने आरडायचे ऍक्सिडेंट. आता तो त्यांना राखणदार होता, तो फक्त पाहत होता. तो म्हणला ही काही सुधारायच्या मापातली नाही आहेत, पण आता आपली ड्युटी केली पाहिजे. तो फक्त पाहत राहायचा त्यांच्याकडं. मग तो काही लय शहाणा होता असं नाही, त्यांच्यापेक्षा थोडा बरा होता. वासरात लंगडी गाई शहाणी म्हणतात ना, अशी पद्धत होती. आणि मग तो त्यांच्याकडं पाहत राहायचा. पण त्याला एक असं शांत बसलेलं दिसलं बरं का. त्याने विचार केला जाऊ द्या मरू द्या, सगळे येडेच आहेत पण हे थोडंफार सुधारले. तो म्हणला का रे, सगळी गाड्या गाड्या खेळतात, ऍक्सिडेंट करतात, धडकून मरतात, तू का तसा बसलाय? तो मला कळत नाही का? अरे माझ्या गाडीचं पेट्रोल संपलंय. मग ते कोण होतं? ते येडं. किती प्रकार सांगावं येड्यांचे. 2-4 येडे पंढरपूरला गेले आणि पुंडलिकाचं मंदिर पाहिलं, उंचच उंच. आणि एक येडं म्हणलं राव एवढं मंदिर उंच उभं केलंय, याला किती शिड्या लावून रचला असं नो. दुसरं येडं म्हणलं तसं नाही बावळाटा, ऐकून घे कळत नाही. ते हुकेलच होतं, पण ते त्याला येड्यात काढीत होतं. जगात अशी बरीच आहे हुकेलच आहे पण दुसऱ्याला येड्यात काढीत. तसं नाही म्हणला, हे आधी मंदिर हे असं आडवर रचलं म्हणला. आणि यात्रेला जास्त लोक आली मग असं उभं केलं. आता किती हुकेले. म्हणजे असे येडे संसारात आहेत, पण परमार्थातले वेडे वेगळे. त्यांना हरिनामाचा छंद लागतो. महाराज म्हटले जाता वेडे होय मन. पण महाराज पुढच्याही चरणा सांगतात जाऊ नका कुणी, ते जाऊ नका कोणी, ते जाऊ नका कोणी, त्याच्यामुळं कुणी जाऊ नका. म्हणजे कुठं जाऊ नका? पंढरपूरला जाऊ नका. काय माणसं म्हणली बरं झालं मग आम्हाला काहीच जायची हौस होती. काही अभंगात महाराज सांगतात पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. पंढरपूरला जा, आयुष्याचं सार्थक होईल. सुखा लागी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. का बाजारात हिंडीळ माळ. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग, पंढरीशी
मला सांगतात पंढरीला जा, आपली वाट पाहतो देव. समाजात वाट लावणारे बरेच असतात, पण वाट पाहणारे थोडे असतात. आपण घरामध्ये उशिरा गेलो तरी वाट पाहणारे आईबाप असतात, आणि समाजामध्ये वाटलो हो म्हणून वाट लावणारे बरेच असतात. वाट दाखवणारे संत असतात, तर वाट लावणारे व्यवहारातली माणसं असतात. म्हणून महाराज म्हणतात पंढरपूरला जा, सुख पाहिजे असेल तर पंढरपूरला जा. आणि इथं सांगतात की तेथे जाऊ नका कोणी. आता कसं, एका बाजूला सांगतात जा, दुसऱ्या बाजूला म्हणतात जाऊ नका. पण काही गोष्टी अशा आहेत त्या विरुद्ध सांगाव्या लागतात, त्यावेळेस त्या बरोबर होत असतात. काही मुलं अशी धिंगाणा घालत होती, अभ्यास करीत नव्हती. वडिलांनी सांगितलं अभ्यास करा. वडिलांच्या जास्तीनं त्यांनी पुस्तकं घेतली. वडील बाहेर गेले, परत मुलांनी टी व्ही पाहायला सुरुवात केली, पुस्तकं ठेवून दिली. वडील परत घरी आले तर पोरं टी व्ही पाहत होते. वडील घरात शिरले तर पोरांनी टी व्ही बंद केली, पुस्तकं हातात घेतली. आता वडिलांनी पाहिलं होतं, यांनी फक्त पुस्तकं माझ्या देखता हातात घेतलीत, यांनी टी व्हीच पाहिली. मग वडील काय म्हणले माहिती का, जे वडील अगोदर म्हणत होते अभ्यास करा, ही टी व्ही बंद करा, ते वडील नंतर काय म्हणाले माहिती का, नका नका, कशाला अभ्यास करतात, अभ्यास करून कुणाचं बरं झाले. तुमच्या समोर प्रत्यक्ष मीच उदाहरण आहे म्हणला. गावात बोमट्या मारीत हिंडत असतो, घरी हाक मारल्याशिवाय जात नाही, दुसऱ्याच्या घरात घुसखोरी केल्याशिवाय राहत नाही. नका जाऊ तुम्ही कुठं, अभ्यास करू नका, काय नका. अहो शिकलंच पाहिजे, नोकरी लागलं पाहिजे असं काही नाही. मग मला सांगा, जो बाप अगोदर अभ्यास करा म्हणत होता तो नंतर का म्हणायला लागला अभ्यास करू नका म्हणून, तर त्याचं कारण आहे खरं सांगूनही जर पटत नसन तर मग खरं सांगण्यात काय मजा आहे. म्हणून उलटं सांगितलं, तेथे जाऊ नका कोणी. आणि जे गेले आले नाही परतून, परत मागं आले नाही. आणि महाराज म्हटले हा माझा अनुभव आहे, तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. त्याचं कारण बहु खेचरीचे रान जाता वेडे होई म्हण. म्हणून त्या परमात्म्याचं सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. बहु खेचरीचे रान जाता वेडी होई म्हण. ही महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. आणि साधू संतांनी आम्हाला सन्मार्गाने जायला शिकवलं, सन्मार्गाने वागायला शिकवलं. माणसाचं माणूस पण संतांमुळे समाजात शिल्लक राहिलं. संत विचार समाजामध्ये जर आले तर समाजातली गुन्हेगारी थांबल्याशिवाय राहणार नाही. माणूस कायद्याने बदलतो पण तात्पुरता, पण तो संत विचाराने बदलतो कायमस्वरूपीचा. म्हणून पिकली या सेंद कडू पण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. माणसामध्ये बदल व्हायचा असेल, जर सत्विचार जीवनात असेल तर त्याच्याकरता आम्हाला संत विचाराचा मागोवा घ्यावा लागेल, तर आमचं जीवन धन्य होईल. म्हणून ज्या साधू संतांनी आम्हाला प्रेमाने जगायला शिकवलं, प्रेमाने वागायला शिकवलं, त्या संतांचं प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराजेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. बहु खेचरीचे रान जाता वेडे होई म्हण. या मंगल कार्यालयामध्ये, या आरोग्य मंदिरामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावरती चिंतन करण्याचा हा अल्पसा प्रयत्न केलेला आहे.
वेळेत कीर्तन संपवलं म्हणजे बरं असतं. नाही तर काही माणसं म्हणायची कुठून आणलं धरून दिलं उभं करून. कीर्तन एवढं सोपं आहे का? कुठं आणलं धरून दिलं उभं करून. समाजामध्ये लोकांना कीर्तनाची टिंगलच वाटते. पाठीमागे एक व्याख्याता नव्हता का बडबडला, उद्योजक काय उद्योग करतो काय माहिती नेमकं. कीर्तन करणं काय अवघड आहे म्हणला. थोडेसे ज्ञानेश्वर माऊलींचे डायलॉग पाठ केले. अरे बावळाटा, कीर्तनात डायलॉग नसतात, कीर्तनात अभंग ओव्या श्लोक असतात. याचा अभ्यास करा अगोदर. एखाद्या गोष्टीची टिंगल करण्या अगोदर त्याचा बारकावा शोधा, अभ्यास करा. इतकं सोपं नाही दिसतं इतकं. संत विचार कळण्याकरता त्या प्रतीचं व्हावं लागतं. म्हणून आपल्या आईवडिलांची सेवा करा, कारण हाच परमार्थ आहे. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी शरीरे लोन किजे. सगळ्या तीर्थाचं तीर्थ आईबाप असतं. आमच्या समोर आदर्श श्रावण बाळाचा आहे. श्रावण बाळ बाण लागून पडला तरी श्रावण बाळ म्हणत होता, मी एकुलता पुत्र कैसा झाला, मजवरती अवचित आला. एक वृद्धपणी मीच एक आधार, सेवेस आता मुकणार. अहो श्रावण बाळ म्हणत होता, मी मरतो याचं दुःख नाही, पण माझ्या आई वडिलांची सेवा कोण करील. हा श्रावण बाळ होता. आता श्रावण बाळ फक्त योजनेपुरताच राहिला. श्रावण बाळ योजना, अरे योजनेपुरताच. श्रावण बाळाचा आदर्श आहे, भक्त पुंडलिकाचा आदर्श आहे. एवढंच नाही तर आमच्या समोर आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आमच्या समोर आदर्श आहे छत्रपती संभाजी महाराजांचा. अरे आईच्या स्वप्नासाठी या महाराष्ट्रावर 4 सत्ता थैथय नाचत असताना स्वराज्य निर्माण करून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये मावळ्यांची पोरं एकत्र करून 32 मनाचं सोनेरी सिंहासन रायगडावर निर्माण केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्या समोर आहे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था. या शंभू राजांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे. देव देशान धर्मासाठी प्राण घेतलो हाती, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. हा आमचा समोर आदर्श आहे. इतिहासाचा अभ्यासक, इतिहासाचा प्रेमी या नात्याने पाठीमागे एक व्याख्यान केलं होतं 14 मेला, आणि आज सुद्धा तो योग आला. जास्त काही कीर्तन लांबवणार नाही, फक्त एक शिवचरित्रातलं उदाहरण 2 मिनिटात सांगतो. महाराजांचा राज्याभिषेक जवळ आला. सगळा महाराष्ट्र आनंदाला होता. जो महाराष्ट्र आया बहिणींच्या अर्थ किंकाळ्या उठल्या होत्या तोच महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रामध्ये आबालवृद्धांची कत्तल झाली होती तोच महाराष्ट्र आज आनंदाने थाय थाय नाचत होता. सह्याद्रीला आनंद झाला होता. अरे माझ्यासारखा पहाडी वीर जन्माला आला होता. जणू काही रायगडावर अयोध्या साकारली होती. राम राज्य निर्माण होणार होतं म्हणून रायगडावर 50,000 माणसं आली होती. आणि विशेष म्हणजे ज्या अहंकारी गर्विष्ठ माना त्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झुकणार होत्या. कृष्णाजी अनंत सभासद बखरकार मोठ्या कौतुकाने बोलला, एक मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य नाही. अशी अयोध्या नटली होती. पण अयोध्या नटली होती, एक पोर कोपऱ्यात बसलं होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण त्या पोराच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. महाराजांनी पाहिलं, अरे हा दुःखी का, विचारलं त्याला, कुणाचं पोरगा, तुझ्या चेहऱ्यावर दुःख का. त्यावेळेस त्याने उत्तर दिलं, मदारी मेहत्तर मी. महाराज म्हटले, माग, तुला काय मागायचं. त्यावेळेस त्या मदारी मेहत्तर नावाच्या मुसलमान इमानदाराने उत्तर दिलं, राजे माझ्यासाठी काहीच नको, फक्त तुमच्या सिंहासनाची सेवा करण्याची संधी मला द्या. हा महाराष्ट्र आहे. इतिहास कोणा जातीच्या विरुद्ध नाही, नीट लक्षात ठेवा. आतापर्यंत इतिहासाचा अभ्यास मी केला, पण इतिहास कोणाही जाती धर्माच्या विरोधात नाही. तर इतिहासामध्ये 2च जाती आहेत, एक आहे सच्चाई आणि दुसरी आहे बुराई. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा, छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र वाचा आणि अध्यात्माच्या दिशेने वाटचाल करा, अशी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो. बोलता बोलता जर काही चुकीचं वाटलं असेल तर माफ करणं तुम्हासारख्यांचं कर्तव्य समजतो. आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो की उदंड आयुष्य आणि आरोग्य तुम्हाला प्राप्त व्हावं. अरे हा कोरोना फिरोना तुम्हाला काहीच करू शकत नाही. ही ताकद आमच्या निलेश लंके साहेबांची आहे. म्हणून घाबरू नका, फक्त नियमांचं पालन करा. या ठिकाणी ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समाप्त करीत असताना आमचे मित्र
यूट्यूब चॅनलवाले माऊली यूट्यूब चॅनल त्यांच्याही माध्यमातून या ठिकाणी चित्रीकरण होत आहे. सगळ्यांनी एकदा त्यांचं अभिनंदन करू आणि या कीर्तन सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.